वाघ आला, वाघ गेला, वाघाने शेळी नेली, वाघाने कुत्रं नेलं, वाघाने मांजर नेली. हे फक्त आजपर्यंत ऐकत होतो, वाघ कधी पाहिला नव्हता. फायनली आज वाघ पाहायला मिळाला. नमस्कार मित्रांनो. तर आमची मोठी भाची, जसं तिला कळालं की मामा मामी ह्या वर्षी दिवाळीला घरी आहेत, मुलींनी पटापट घराचे कामावरून आणि शाळेचा अभ्यासावरून पोचली थेट मामाच्या गावाला. एक एक करून आमच्या सर्व भाच्या भाचे आणि आमच्या जयच्या आत्या सर्व घरी आल्या. दिवाळी एक मात्र सण असतो की त्या सणाला सगळी फॅमिली एकत्र येते, सगळ्या मुली वगैरे, सगळ्या भाच्या वगैरे. पण पाचच्या दिवाळीला आम्ही घरी नव्हतो, ह्या वेळेस दिवाळीला घरी होतो. तर पूर्ण घर आपलं गच्च भरलं होतं असं आपल्या किलबिल परिवाराने. तर आपल्या ह्या 3 लाडक्या भाच्या स्वरा, श्रावणी आणि श्रेया, आणि ह्या तिघे मावस बहिणी जेव्हा एकत्र येतात ना बाई, म्हणजे पार एंटरटेनमेंटच करतात आपल्या घरांना. गौतमी पाटीलला सुद्धा मावठी मागे टाकतील असा डान्स करतात, म्हणजे एकदम एन्जॉय, फुल मस्ती चालू आहे. आणि हा आमचा आर्मी लवर, याला ओरिजिनल बंदूक कोणी दिली नाही म्हणून त्यांनी त्याच्या मामाच्या पोराची डुप्लिकेट बंदूक दिवाळीची घेतली आणि त्यांनी जेनेजी कमांडोचे थोडीशी प्रॅक्टिस पाहून मामीला रंगीत तालीम दाखवली. तोपर्यंत मुलींनी मामीच्या डोक्याचं एकदम फ्लावर पॉट बनवून ठेवलं होतं. तर संध्याकाळी 5:30 वाजता वाघाने मारली ना एंट्री. मग काय आम्ही सगळे सहकुटुंब ते वाघ पाहायला गेलो, कारण पहिल्यांदाच मी वाघ पाहिला होता. माहीत नाही, पण त्याच्या पाठीमागे एवढे कावळे होते ना, काव काव करत चालले होते. मग आम्ही त्याच्यावरून आम्हाला कळलं की वाघ आलाय. मग त्या कावळ्यांच्या कृपेने आम्हाला वाघ दिसला. जोपर्यंत आमचा कॅमेरामॅन कॅमेरा घेऊन गेला तोपर्यंत वाघाने डोंगराच्या त्या साईडला कळटी मारली, त्यामुळे आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही वाघ आला नाही. आमच्या भाची सरांना कळलं की फटाके वाजवल्यानंतर वाघ जवळ येत नाही. मग पटकन त्याने जाऊन आपली लवंगी फटाके घेऊन आला आणि ते फटाके वाजवायला सुरुवात केली. आणि आमच्या जय भांगरेंना शेवटी दिवाळी संपत आल्यानंतर फटाक्यांची भीती त्याच्या मनातून दूर झाली आणि त्यांनी पण 1-2 फटाके वाजवले. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.